ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. त्यांच्या पक्षाच्या युतीच्या प्रत्येक उमेदवाराला बहुमताने निवडून देण्याचा संकल्प या आपल्या लाडक्या बहिणींनी केलेला आहे. लाडकी बहीण योजना एकनाथभाई शिंदे आणि अजितदादा पवार या दोन्ही मंत्र्यांनी जी राबवलेली योजना आहे त्याचा लाभ प्रत्येक महिलांपर्यंत, आपल्या माता भगिनींपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या प्रभाग क्रमांक 7 चे अधिकृत उमेदवार अमोल बापू शिंदे, अनिकेतदादा पिसे, मनोरमाताई सपाटे आणि मनीषाताई कनसे या चौघांना 3 बाण आणि 1 घड्याळ या चिन्हावर 15 तारखेला आपण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून बहुमताने विजय करूयात अशी मी विनंती करतो. आणि भाजपचे जे काही कार्यकर्ते येता जाता ज्यावेळी त्यांना वाटते की प्रत्येक ठिकाणी ते पैसे वाटत नाही, पण झोपडपट्टीत गेल्यावर त्यांना असं वाटतं की बाबा या लोकांना स्वाभिमानात राहिलेला नसल्यासारखं वागणूक देऊन जे आपल्याला त्यांनी म्हणजे त्यांची विचारधारा असली की ते मॅनेज होतील किंवा त्यांना काही स्वाभिमानात राहिला नाही. तर आपण छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेचे वारसदार आहोत. आपण कुणाला मॅनेज होणाऱ्यातली आपल्या रक्तात नाही. आणि आपले धाडसी पॅनलचे जे नेतृत्व करणारे आपले जिल्हा प्रमुख आदरणीय अमोल बापू शिंदे आणि या पूर्ण प्रभागाची जी जबाबदारी ज्यांनी उचलली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय राजनभाऊ जाधव, अक्षय अण्णा असतील, आपले सर्व इथले मनोहर नगरमधले सदस्य असतील, प्रत्येकाचं काम आहे. ज्या भाजपने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी ज्या पद्धतीने संसदमध्ये अमित शहानी जी टीका केली त्याचा निषेध म्हणून आणि आमदारकीच्या लालसेपायी ज्यांनी मुस्लिम समाजाचा द्वेष केला त्यामध्ये ज्या आमदाराचा विरोध म्हणून मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाजाचा एकही मत भाजपला पडला नाही पाहिजे. आपण स्वाभिमानी आहोत. आपल्यासाठी उभं राहणाऱ्या, लढणाऱ्या खंबीर नेत्याच्या मागे आपण उभं राहूयात. त्यांना अजून एकदा संधी देऊयात. ज्या लोकांनी जाती जातीत भांडणं लावली, आमच्याच लोकांना आमच्या विरोधात उभं केलं, त्या माणसाला पराभव करून येणाऱ्या विधानसभेला मध्यमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाच आमदार निवडून आणायचा असे परिवर्तन करून आपण सगळ्यांनी येणाऱ्या 15 तारखेला मी विनंती करतो की सर्वांनी आपल्या पॅनलला मत द्यावं. 3 धनुष्यबाण आणि 1 घड्याळवर वोट देऊन 15 तारखेला गुलाल आपलाच असणार आहे. असे मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.